नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आत्ता मी काही वेळापूर्वी म्हणजे आरशामध्ये बघत होतो. आता मी आरशातून इकडे बघतोय, तुमच्याशी संवाद साधतोय. नेमकं तसंच काहीसं आजच्या या विशेष भागामध्ये घडणार आहे. म्हणजे नेमकं काय घडणार तर आज आपण एका अशा सोसायटीमध्ये जाणार आहोत. ती सोसायटी खरं तर टी व्हीच्या आतली आहे, झी मराठीमधली आहे. ज्या सोसायटीचं नाव आहे अभिनव कॉलनी. आणि त्यातल्या सगळ्या व्यक्तिरेखा या आपल्या आता परिचयाच्या होऊ लागलेल्या आहेत. तेव्हा जाडूबाई जोरातच्या सेटवरती म्हणण्यापेक्षा त्या सोसायटीत जाऊया असं यासाठी म्हटलं, कारण ती सोसायटी ही जणू काही आता रोज आपलीच वाटायला लागलेली आहे. आणि मग त्यातल्या व्यक्तिरेखा त्यांच्याशी आज होम मिनिस्टरचा हा विशेष भाग तर सादर करूयाच, पण त्याचबरोबर त्यांच्या वैयक्तिक जीवनात सुद्धा त्यांच्या आयुष्यात थोडंसं डोकावूया, जाणून घेऊया. नेमकं सेटवर असणाऱ्या त्या घरी कशा असतात आणि आज कोण पैठणी जिंकणार, म्हणजे जुई जिंकणार की मलिका जिंकणार. आणि मला टेन्शन वेगळंच आहे. जिंकल्यानंतर तर त्या माऊलीला उचलून घेऊन सन्मान करण्यात येतो. आज काय घडणार आजच्या भागात, तेव्हा शुभेच्छा. आणि त्याचबरोबर हा 2 तासांचा विशेष भाग आता आपण या ठिकाणी साजरा करणार आहोत. अभिनव कॉलनी सज्ज झालेली आहे, तेव्हा मीही निघतो. चला सुरुवात करूया. अभिनव कॉलनीत रंगतोय होम मिनिस्टरचा खेळ. आप्पांचं नाव घेते, जुई आमची करते सुंदर भेळ. मोठ्या मोठ्या दिवाणखाण्यात मोठी मोठी झुमरं, अजितरावांच्या घरात भारीच बाई उंदर. अभिनव सोसायटीची मीच एकमेव राणी, मी फुलाची नाजूक वेल तर ही फुलदाणी. आमच्या दोघींचं पटत नाही तरी आमची युती पक्की. आमच्या दोघींचं पटत नाही तरी आमची युती पक्की. मी मुंबईचा वडा, ही लोणाऱ्याची चिक्की. नाव घ्या करू नका गजर. नाव घ्या करू नका गजर. होम मिनिस्टरसाठी सगळ्याच महिला आहेत आज हजर. पेन आहे पेन? पेन द्या ना, पेन द्या ना जरा, पेन. मी सगळ्यांना घरी आज नाश्त्याला बोलवणार आहे, पावभाजी करणार आहे. पेन द्या ना मला प्लीज. एवढे नको, एक मिनिट मॅचिंग घेते मी. मॅचिंग काय तिच्यावर बोल झालं. नमस्कार नमस्कार नमस्कार. या ही लक्ष्मी, अशी भरपूर लक्ष्मी येऊ द्या. थांबा भाऊजी. अरे बापरे. घ्या. हे तू केलंच नाहीच इनफ फॉर मी. हॅलो, नमस्कार नमस्कार. मी तुम्हाला भाऊजी वगैरे नाही म्हणणार. आय कॉल यू ब्रो. अरे वा, ब्रदर. हे बरंच दिसतं. ही माझी मैत्रीण मल्लिका. आम्ही बालपणीच्या मैत्रिणी. बरं बरं. पण ऐका ना, ते उखाणा घेताय ना. उखाणा घे तू. हे राजेंचं माजोरड पोर, लहानपणापासूनच असं कडकं. ह्या वर्षी मी फोडणार आहे हे दहीहंडीचं मडकं. बघितलं पण कसे एकमेकांचे थर लावलेले आहेत आणि एकमेकांच्या खांद्यावर चढून खरं तर सुंदर वातावरण या ठिकाणी निर्माण करतायत. आता ओळख करून द्या सगळ्यांची. मी जुई सामंत. नमस्कार. हे माझे बाबा. नमस्कार बाबा. नमस्कार. हे माझे मिस्टर. नमस्कार नमस्कार. नाव सांगा ना. सूर्यकांत सामंत. या माझ्या एक सासूबाई. मिनिट तुमच्या चेहऱ्यावरती एवढं टेन्शन का दिसतंय? माझा हां
शेजारी उभं राहिले की नेहमीच टेन्शन येतं मला. नाही, त्याही पेक्षा या भागात शेवटी आपल्या प्रथेप्रमाणे ज्या जिंकतात त्यांना उचलून घ्यायचं असतं. त्याचं तर दडपण आत्ता यांच्या चेहऱ्यावर नाही ना. बरं बरं ठीक आहे, आहे ठीक आहे, ठीक टेन्शन आहे. आहे तुमच्या चेहऱ्यावर. नाही, नाही. कारण त्यांना भीती वाटते नंतर त्यांना उचलावं लागेल यांचं. त्यांना मी उचलून घ्यायला समर्थ आहे. नाही त्यांनी आयुष्यभर मानलंय गधी पे जब दिल आया तो परी क्या चीज है. बरं, Sorry. आता त्या पुढची ओळख करून द्या. या माझ्या सासूबाई, नमस्कार. हे आमचे शेजारी नमस्कार. बर्वे. हो नमस्कार. भाऊजी तसं मी यांचा भाऊजी आहे. अरे वा वा छान छान. ते माझे सासरे हो नमस्कार. आप्पा. हा माझा मुलगा यश. नमस्कार. हो हा विराज बर्वेंचा मुलगा. नमस्कार. आणि जिच्यासाठी आमच्या दोघींची ही एवढी अटीतटीची लढाई सुरू झाली आहे ती माझी मुलगी हॅलो, सायली. नमस्कार. मी मल्लिका नमस्कार. मल्लिका राजे प्रधान. हो हो अरे वा वा. माझे मिस्टर नमस्कार. श्री प्रधान. नमस्कार. माझा मुलगा नमस्कार. ऋग्वेद प्रधान. हे आमचे महाराज. नमस्कार. आणि ही माझी नणंदबाई. नमस्कार. आणि ही माझी मैत्रीण. नमस्कार. नमस्कार. आणि या आणि ही आमची स्वरा. नमस्कार करताना. अरे वा. चला सगळ्यांची ओळख झालेली आहे. आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना आणि बघूया काय घडणार आजच्या या विशेष भागामध्ये. काय टेन्शन आलंय सगळ्यांना? हां चेहरे हसरे ठेवा. हां टेन्शन घेऊ नका. बघूया काय होणार आहे. मी आधी चिठ्ठ्यांना विजया शिंदे. नाव सांगा. विजया अमोल शिंदे. बरं घरी कोण कोण असतं? माझ्या सासूबाई, सासरे, मिस्टर, छोटी लहान मुलगी आहे एक 10 वा. वर्षाची. कसं जमलं कसं तुमचं? त्यांनी मला एका लग्नात पाहिलं होतं. कुठे बोलले, कोणाच्या लग्नात गेले होते तुम्ही? त्यांच्यात तिसरा एक मित्र होता त्यांचा एक अजून. त्यांच्यात तिसरा होता. Very good. त्याच्या लग्नाला गेले होते. हो तिथे लग्नात मला पाहिलं होतं. मग ते बोलले भोसल्यांचीच मुलगी आपण घेऊया सून करून हे शिंद्यांकडे. कोण बोललं? हे सासरे बोलले होते. अच्छा मिस्टरांनी बघितलंच नव्हतं नाही तुम्हाला? त्यांनी पण पाहिलं नव्हतं आणि मी पण त्यांना पाहिलं मग नव्हतं. कधी बघितलं कधी पहिल्यांदा? बघितलं ऍक्च्युली डायरेक्ट साखरपुड्याच्या आदल्या दिवशीच. काय सांगता? हो. हो तोपर्यंत तुम्हाला काही माहिती नाही? नाही माहित नव्हतं. असं गपचूप जाऊन कुठेतरी खोपट नाही 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 भेटलो आणि नाही. मग लगेच होकार आला तुमच्याकडून? हो आला होकार. पण किती वर्ष झाली लग्नाला? लग्नाला 12 वर्ष झाली. खरंच कसा आहे मुलगा? खूप छान आहेत. बरं मग आज तुम्हाला बरं वाटतंय? खूप छान वाटतंय. बघा पैठणी जिंकण्याचा प्रयत्न करायचा. हो नक्कीच. आज अनोखी संधी मिळालेली आहे. काही घडू शकतं. चला टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया. चला या माऊलीचं पहिलं नाव जाहीर झालेलं आहे. आता यानंतर पुढचं नाव जाहीर करतो. हां अनिशा अधिकारी. सांगा नाव सांगा. अनिशा अधिकारी. घरी कोण कोण असतं? माझ्या सासूबाई असतात. मला 2 मुलं आहेत. मग घरी कोण कोण होतं लहानपणी? माझे बाबा आणि माझी आई. मी एकुलती एक आहे. अरे वा, छान. कसं जमलं? अरेंज मॅरेज. कुठे बघण्याचा कार्यक्रम झाला? आमच्या ठाण्यालाच. कसं आणि काय मग म्हणजे? पहिलंच स्थळ आहे नाही, माझं. नाही, आधी आणि मला सांगा तो दिवस आठवतोय का? ज्या हो दिवशी हो ते चांगलाच बघायला आले? आठवतोय. काय झालं होतं? काय नाही माझ्या सासूबाई आलेल्या, माझे सासरे आलेले बरं. आणि मिस्टर आलेले मला बघायला. तिघे जण आले होते? हो तिघे किती जण वाजता आलेले. साधारण? 1च्या सुमारास दुपारी. दुपारी. आणि हो मग काय झालं? आणि मग आम्ही नंतर आतमध्ये बेडरूम मध्ये इतक्या गप्पा. हा आता सांगा ते बेडरूम मध्ये काय? हा. इतका गप्पा मारत बसलो की अच्छा गप्पा. संध्याकाळच्या 6 कधी वाजले आम्हाला कळलंच नाही. 1 वाजता आले होते. 6 वाजेपर्यंत तुम्ही बेडरूम मध्ये गप्पा मारत हो, होता. हो. व्हेरी गुड. शेवटी आम्हाला बोलवलं बाहेर. काय आणि मग करतील? तेव्हाच आम्ही होकार आमचा दोघांचा सांगून टाकला. लगेच? हो पण नाही, पण त्या जे काही 4-5 तास तुम्ही गप्पा मारल्या त्याच्यामध्ये कोण जास्त बोलत होतं आणि कोण ऐकत होतं? ते बोलत होते मी ऐकत होते. आणि आता आता मी बोलते ते ऐकतात. काय करतील? हो ना. ऐकतात पण सगळं बरं, सगळं ऐकतात. व्यवस्थित चाललंय. हो 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 छान ना? चाललंय घ्या सगळं उखाणा घ्या. एकदमच. कसे झाले फूल एका गुलाबाच्या कळीचे. बरं. कसे झाले फूल एका गुलाबाच्या कळीचे. आशिषनी उलगडले कोडे माझ्या गालावरच्या खळीचे. अरे वा वा. पण मला सांगा तुम्ही दोघे मिळून असे सकाळी मॉर्निंग वॉकला वगैरे जाता का हो कधी? हा मग संध्याकाळची आम्ही जातो फिरायला वगैरे.
पण असावं का म्हणजे असं स्वतःने हो, म्हणजे हो, हो. तब्येतीसाठी वगैरे चालणं? ऑफकोर्स आणि आम्ही जातो. कुठल्या कुठल्या गोष्टी काळजी घ्यायला पाहिजे वाटतं साधारणतः चालण्यासाठी किंवा बारीक होण्यासाठी? इटिंग हॅबिट्स अच्छा आणि त्यांनी पाळायच्या. दोघंही आम्ही पाळतो. अरे काय सांगताय? दिसत नाहीये, पण अरे नाही नाही, पाळतो. तसं नाही जाडूबाई जोरातच्या या टप्प्यावर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. Thank you very आतापर्यंत much. 2 Thank नावं you. जाहीर झाली, तिसरं नाव कुणाचं येतंय लगेच बघूया. धन्यवाद माऊली. रागावर थँक्यू. नाही कशाला रागवत. नाही आपलं विचारलो काय. मनीषा बोडस नाव सांग. मनीषा महेश बोडस. मग घरी कोण कोण आहे आता? मिस्टर आहेत आणि 2 मुलं आहेत. काय करतात मिस्टर? ते आर्टिस्ट आहेत, अरे वा, एक काम करतात. हो ना? ऍक्टिंगच करतात. अरे वा छान. घरी पण घरी पण करतातच ना. करतात ना? नक्कीच. बरोबर. घ्या उखाणा घ्या. यशस्वी आयुष्यासाठी घ्यावी लागते मोठी रिस्क. यशस्वी आयुष्यासाठी घ्यावी लागते मोठी रिस्क. महेश आहे कॉम्प्युटर आणि मी आहे त्याची हार्ड डिस्क. अरे वा वा वा. छान. हां व्हेरी गुड. मस्त मस्त. कधी हँग होतो? हँग झाला तरी नाही विचारलं फक्त. तुम्ही असं नाही मला कारण विचारणं माझं कर्तव्य. हां हँग झाला तरी काय? हँग झाला तरी तो दुरुस्त होतोच ना. नाही, very good. तो व्हायलाच पाहिजे ना संसारात. वा वा वा. तुम्हाला खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणि आता पुढचं कोण येणार आहे बघूया लगेच. गीता वाळिंबे. नाव सांगा. गीता वाळिंबे. बरं. घरी कोण कोण असतं? माझे मिस्टर श्रीकांत वाळिंबे, 2 मुली आहेत, रीमा आणि रिया. कधी वाटलं होतं का हो अशी संधी मिळेल या खेळात वगैरे असं? इच्छा खूप होती पण आज ती पूर्ण झाली. खुश आहात ना? हो, व्हेरी खूप. मग कसं गेलं बालपण तुमचं? एकदम मस्त. पालेटियक आणि डहाणूकर कॉलेज. बरं इथे पार्लर गेलं. एकदम छान. छान. आणि कसं जमलं ते कसं? थ्रू विवाह मंडळ. हो का? सगळ्यांचीच विवाह मंडळात जमली आहेत. बरं झालं. लव्ह मॅरेज नाही. नाही मी कुठे विचारलं? मी काय विचारलं का? नाही ना. पण करायला पाहिजे होतं असं वाटतं का? नाही, नाही. नाही ना. आपलं विचारलेलं बरं. आमच्या लग्नानंतर लव्ह झालं. पण ते कसे आहेत स्वभावाने? एकदम छान आहे, शांत. एकदम शांत आहेत. म्हणजे असं विनोद वगैरे करणारे. काय सांगता? घरी रोज विनोद असतात? हो वा मस्त. म्हणजे सगळं एकदम आनंदात आहे. हो. मग आता काय उखाणा वगैरे? हो हा ठरवलंय ना? हो. घ्या घ्या घेते ना. घ्या. नेत्रांच्या निरांजनात प्रीतीची वाट. बर. श्रीकांतचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दारात. अरे वा वा. छान छान छान. खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन. शुभेच्छा सगळंच तुमच्या. Thank you. हां या या वा. आता एक पुढचं नाव घेतो. जुई सामंत. केवढा आनंद दिसतोय चेहऱ्यावर. हो की नाही? शब्दच. अगं बाई किती गोड. कधी वाटलं होतं का की तुमचं नाव या खेळात असं येईल? नाही मला ना खूप लहानपणापासून वाटायचं. मी लहान असतानापासून की आदेश भाऊजी आमच्या सोसायटीत यावे म्हणून. काय सांगता हो? लहान म्हणजे साधारण कितवीत असताना तुम्हाला वाटायला लागलं? नाही मी अगदी पाळण्यात असल्यापासून मला वाटायचं. मग तेव्हाच नाव नोंदवलं होतं का तुम्ही? हां म्हणजे मी तेव्हापासूनच माझ्या अण्णांना सांगितलं होतं की फोन करा होम मिनिस्टरमध्ये आणि त्यांना सांगा की आमच्या घरी या, आमच्या घरी या. आणि आज शेवटी तुम्ही आलात आमच्या अभिनव सोसायटीमध्ये. वा वा. मग कसली कसली प्रॅक्टिस करून ठेवली आहे तुम्ही? कुठली? मी उखाण्याची प्रॅक्टिस केली आहे. मग घ्या घ्या. अगं बाई आत्ता लगेच. हो हो. मी तुमचं अत्यंत आवडतं उखाणं घेऊ का? घ्या घ्या घ्या. शंकराच्या पिंडीवर बेल वाहते वाकून. शंकराच्या पिंडीवर बेल वाहते वाकून. आता नाग येईल बाहेर लवकर. मला तेच म्हणायचं होतं. सूर्यकांत सामंताचं नाव घेते, नाग पाहतोय वाकून. 13 वर्षाच्या प्रवासामध्ये हा उखाणा मी इतक्या वेळा ऐकलाय की नागपंचमीच नाही कितीतरी वेळा स्वप्नात माझ्या नाग यायला लागला होता. आणि तुम्ही परत नागाची आठवण केली. धन्यवाद. मी खूप वेळा तुमचे एपिसोड्स पाहिलेत ना भाऊजी. हो. त्यामुळे हा उखाणा असा म्हणजे
असं माझ्या मनात घर करून राहिलं. छान. आता तुम्हाला खूप शुभेच्छा देतो, कारण या खेळामध्ये नेमकं काय घडणार हे आता मला बघायचं आहे. आदेश भाऊजी, मी ना तुम्हाला देण्यासाठी डबा घेऊन आली जेवणाचा. अरे वा वा. म्हणजे आमच्या अभिनव सोसायटीमध्ये माझ्या ऑफिसमध्ये माझ्या ट्रेनच्या डब्यामध्ये मला डब्बा म्हणतात, पण मी हा डब्बा तुम्हाला आता दिलाय जेवणासाठी. तुम्ही सांगा माझ्या हातचं जेवण कसं आहे ते. नक्की नक्की हे सांगेन, आणि जेवून झालं ना की डबा एस्पायस हा खेळ पण घेईन मी तुमच्याकडे. तेव्हा आता या ठिकाणी या 5 जणी पहिला खेळ खेळणार, आणि या 4 जणींचं आव्हान ही माऊली कसं स्वीकारणार बघूया. आणि या 5 जणींसाठी हा पहिला खेळ. या खेळामध्ये काही नाही, तोंडात चमचा ठेवायचा, त्यावर लिंबू, आणि 1 2 3 म्हटल्यानंतर चालायला सुरुवात करायचं. सगळ्यात आधी कोण पोहोचणार ते आपल्याला बघायचं आहे. फक्त या खेळामध्ये सर्वात आधी खेळ म्हणजे सगळ्यात आधी ज्या पुढे जातील, खेळ मात्र पूर्ण व्हायला पाहिजे एवढं लक्षात ठेवा. आणि चालताना हे सुद्धा लक्षात ठेवा की या ठिकाणी चालायला सुरुवात केल्यानंतर समोर काहीतरी अडथळा असेल तर स्वतः पडू नका, लिंबू पडू देऊ नका. आणि त्याचबरोबर मला कारण माझं जोपर्यंत एक्सप्लेन किंवा मी जोपर्यंत सगळं तुम्हाला सांगणार नाही नियम, तोपर्यंत खेळाला सुरुवात होणार नाही. कोणी हात लावायचा नाहीये चमच्याला. आणि सगळं मला तुमचं मनापासून अभिनंदन करायचं आहे की आज या खेळामध्ये आपण सहभागी झाला, आणि त्याचबरोबर पहिल्या खेळात या 4 जणींवर मात करून आपण पुढे गेला. म्हणजे हे असं अशक्य असलेली गोष्ट आपण कशी काही साध्य केली, जरा सांगितलं तर बरं होईल. लहानपणापासूनच मला सवय आहे चमचा लिंबू खेळाची, आणि त्याच्यात मी नेहमीच हरायचे. बरं. कारण चालायला लागले की ते असं बॅलन्स जायचं माझा, आणि ते लिंबू पडायचं. पण आता मी मल्लिकेला चॅलेंज दिलंय ना, मी तिच्यासारखी स्लिम अँड ट्रिम होऊन दाखवणार आहे. त्यामुळे मला बॅलन्स करायला यायला लागले आता, त्यामुळे मी ही जिंकले. व्हेरी गुड. त्यामुळे पहिल्या खेळात हे बक्षीस तुम्हाला मिळत आहे ना, आणि या बक्षिसाबरोबरच आपण या खेळात सहभागी झालात त्याबद्दल झी मराठीकडून ही भेट अवश्य तुमची. पुढच्या खेळासाठी मी आणखी काही नावं जाहीर करणार, तेव्हा ती नावं कुणाची जाहीर होत आहेत बघूया. त्यासाठी हे पहिलं नाव रुपाली गवळे. सांगा, नाव सांगा संपूर्ण. रुपाली पंकज गवळे. आणि माहेर कुठलं? नाशिक. बरं बरं. आणि आई बाबा काय करायचे? आई घरीच असते, आणि बाबांचं फॅब्रिकेशनचं वर्कशॉप होतं. नाशिकवरून ठाण्याला कसे आलात तू? अरेंज मॅरेज आहे आमचं. बरं. कसं काय, म्हणजे काय असतं ते? बघायला आलेले आहेत मला सगळी फॅमिली यांची, सासू सासरे नाशिकला. हो. मग काय दीर आणि कसं जमलं कसं काय? काय नाही, त्यांना पसंत झालं, मग दुसऱ्या दिवशी कळवलं. लगेच दुसऱ्या दिवशी. तुम्ही बोलला वगैरे नव्हता? म्हणजे मी नाही. बऱ्याचदा असं ऐकतो की नाही, बोलणं एकमेकांशी वगैरे नाही बोललो, झालं. काही बोलणंच नाही. साखरपुड्यात बोलणं झालेलं. त्याच्या आधी तुमचं काही नाही. बोलणं नाही, नाही. एकमेकांना फक्त बघितलं होतं. हो. आणि तेवढ्यावरती तुमची पसंती विचारली होती का? हो, विचारले. मग तुम्ही हो म्हटलं. हो, हो. का हो का म्हणाल? आई बाबा व्यवस्थितच बघणार. हां हां, बरोबर. मग तुम्ही बघितलं असतं तर प्रॉब्लेम झाला. बरं, काय करतात मिस्टर? ते कंपनीत. स्वभाव कसा आहे त्यांचा? छान म्हणजे काय, कसा? छान म्हणजे आहेत, व्यवस्थित आहेत, मनमिळाऊ आहेत, मनमिळाऊ. थोडे रागीट पण आहेत. काय सांगता? आता ऐकतील तर चिडणार नाहीत ना? ऐकल्यावर चिडणार नाही. नाही, सांगाल ना ते? नाही, अजिबात नाही. बरं. माझं उखाणा घेताय? मंगळसूत्राच्या 2 वाट्यांमध्ये असते मांगल्याची खूण. बरं बरं. मंगळसूत्राच्या 2 वाट्यांमध्ये असते मांगल्याची खूण. पंकजरावांचं नाव घेते गवळेंची सून. अरे वा वा, छान छान उखाणा. मला सांगा, उखाणा पूर्ण झाल्यानंतर तुम्ही असं का केलं? टेन्शन आलं की असं करता तुम्ही का? बरं बरं. पण आनंदी आहात ना, खुश आहात ना? त्यांना नमस्कार सांगा आणि रागावू नका हो म्हणा. यानंतर पुढचं नाव कोणाचं? वा, प्रांजली काणे. या इथं. नाव सांगा. माझं नाव प्रांजली प्रवीण काणे. बरं बरं. माहेरी कोण कोण होतं तुमच्या? आई बाबा आणि भाऊ बहिणी आहेत, पण आई बाबा तर नाही आहेत. बरं. मग माहेरचं नाव काय तुमचं? संगीता काळे. बरं. पण आज कसं वाटतंय तुम्हाला? खूप छान, खूप आनंद झाला. घरी कोण कोण आहे?
मी माझे मिस्टर आम्ही दोघं आहोत. सासू सासरे पण आहेत, पण ते वेगळे राहतात, आम्ही वेगळे राहतो. मिस्टर काय करतात? ते प्रायव्हेट ऑफिसमध्ये जॉबला आहेत. किती वर्ष झाली लग्नाला? 17 वर्ष झाली. 17 वर्ष. मग कसं काय जमलं? बघण्याचाच कार्यक्रम ते तुमच्या घरी आले होते की हो, तुम्ही? ते मला बघायला आले होते ठाण्यामध्ये. अरे वा, काय केलं होतं खायला त्या दिवशी, काय आठवत? उपवास होता, मार्गशीर्षातला माझा दुसरा गुरुवार होता. बर. आणि ते पण दत्ताचे भक्त आहेत आणि अरे ते वा. घरी येऊन खिचडी आणि वेफर्स खाऊन चहा पिऊन गेले होते. स्वतःच घेऊन आले होते डबा? नाही अहो, मी केलं अच्छा होतं. अच्छा, केलं होतं. भाऊजी, अच्छा. असं काय अरे म्हणताय? नाही ना, मी विचारलं हो. फिरकी घ्यावी हो, पण जरा जपून. वा वा, किती छान. बरं, काय उखाणा वगैरे आज हो. घ्या. संसारूपी सागरात प्रेमरूपी नौका. बर, हां. संसारूपी सागरात प्रेमरूपी नौका. प्रवीणचं नाव घेते, सगळ्यांनी ऐका. वा वा, ऐकलं ऐकलं ऐकलं. खूप शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. घेऊ पुढची खिचडी हो, आपलं. खिचडी नका घेऊ, चिठ्ठी अरे होती. चिठ्ठी. खिचडी. मुग्धा सावंत. नाव सांग. मुग्धा मिलिंद सावंत. घरी कोण कोण होतं? घरी आई बाबा आणि आम्ही 4 भावंड. माहेरचं नाव तुमचं? संगीता कुमठेकर. आणि मग लग्नाला किती वर्ष झाली? 30 वर्ष. 30 वर्ष. काय करतात मिस्टर? ते सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आहेत. कॉन्ट्रॅक्ट. आणि आता घरी कोण कोण आहे? आत्ता मी मिस्टर आणि माझा मुलगा. आणि कसं जमलं तुमचं लग्न? आमचं अरेंज कम लव्ह मॅरेज. म्हणजे काय काय असतं हे? म्हणजे ह्यांची आत्ते बहीण, हां. ती आणि मी कॉलेज फ्रेंड. त्यांची आत्ते बहीण ही आणि तुम्ही कॉलेज कॉलेज. friend. कुठलं कॉलेज आहे? ठाणा कॉलेज. ठाणा कॉलेज. मग ते काय फी वगैरे घ्यायला होती तिकडे? आत्याकडे यायचे आत्याकडे यायचे. हां. मग आणि मग तेव्हा आमचं प्रेम जमलं. अच्छा. आणि मग त्यांच्या आत्यानी आमच्या घरी येऊन बाबांकडे मागणी. पण कोणी कोणाला प्रपोज केलं तेव्हा? आम्ही दोघांनी नाही नाही, तसं एकदम कसं करणार आहे का? आपटले असते. त्यांनी केलं मला. त्याने तुम्हाला प्रपोज कुठे? आत्याकडेच आत्याच्या घरी. तेव्हा आत्या नव्हती? होती. होती. हो. आत्याच्या समोर हो. प्रपोज केलं हो. तुम्हाला डायरेक्ट? हो. अरे वा. पण कसं, म्हणजे आता कसं SMS वगैरे पाठव नाही नाही, मला लग्न करायचंय तुझे. असं म्हणाले. पण मग तुम्हाला असं वाटलं नाही की होकार देताना आपण घरी बोलूया किंवा असं काही? नाही, असं काही नाही वाटलं. आवडले होते हो. ते? कशामुळे? काय होतं त्यांचे गुण, काय होते तेव्हा? खूप असे आनंदी राहायचे. राहायचे ना? राहायचे म्हणजे अजूनही आहेत. आहेत 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 आहेत. तेव्हा खूप आनंदी होते ते. आणि अजूनही आहेत. आहेत आहेत. हां. खूप शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. बर, राजश्री शिर्के. काय कसं वाटतंय आता? खूप छान वाटतं कशाबद्दल? इथे आल्याबद्दल. अच्छा. मग तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण गावाला राजापूरमध्ये. कोकणात. कोण कोण होतं तिकडे? आई बाबा 2 भाऊ आणि बहीण. शाळा वगैरे सगळी तिथे? हो, गावाला. खुद्द राजापुरात होता की? नाही, गावापासून म्हणजे देवेश्वर म्हणून गाव आहे तिकडे. म्हणजे केवढं गाव होतं ते? खूप मोठं. खूप मोठं. आणि शाळा कुठली? नाव शाळेचं? पूर्व प्राथमिक शाळा देवेश्वर म्हणून असं. अच्छा, पूर्व प्राथमिक. हो. आणि मग पुढे कॉलेज कुठलं? हरचे म्हणून गाव आहे. मग लग्न कसं तुमचं जमलं? अरेंज मॅरेज. हो, पण ते कुठे? ठाण्यामध्ये. सगळं ठाण्यातच का? काय करतात मिस्टर? BRC मध्ये आहेत. मग आता उखाणा घेता? हो, चालेल. हे काय होतं? तुम्ही विचारला उखाणा घेता का? म्हणलं हो, चालेल. मग घ्या ना माऊली, घ्या घ्या. कुळीन घरात जन्मले, पौराणिक घरात आले, राजेंद्ररावांच्या जीवावर सौभाग्यवती झाले. वा 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 वा. पौराणिक घरात आला म्हणजे काय? राजे शिर्के. राजे शिर्के आडनाव. हो. अच्छा 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 अच्छा. म्हणून त्याला पौराणिक संदर्भ आहे. वा वा, खूप छान. शिवाजी महाराज. हां, हो हो हो. तुम्हाला खूप. अरे, तुम्हाला सांगू, तुमचं लग्न कुठल्या गोष्टीमुळे ठरलं असणार? तुमचं जे हास्य आहे की नाही, हसू, हो की नाही, कायम हसत असताना. हो. आणि ते पण हो ना. अशाच हसत राहा, आनंदी राहा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. हां. थँक्यू. ते पौराणिक आणि काय म्हणा. मल्लिका राजे प्रधान. मल्लिका, ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. कसं वाटतंय तुम्हाला? सुपर्ब, एक्स्ट्रीमली फाईन. पण आमची इंग्लिशची बोंब हे लक्षात ठेवा. इट्स ओके.
आहे, मला मराठी येतं तसं. हो का? बरं, मला सांगा, आज तुमचं नाव या खेळामध्ये जाहीर झालंय, कसं वाटतंय तुम्हाला? खूप छान वाटतंय. हो ना? हो म्हणजे जुईला एस्पेशली टशन द्यायला मी इथं उभी आहे. हो, पण त्यांनी तुम्हाला आता तुमचं नाव जाहीर झाल्याबरोबर अत्यंत प्रेमाने शुभेच्छा दिल्या आहेत. हो, ती अशीच आहे लहानपणापासून. हो. सारखी शुभेच्छा देत बसते, सुधरत काही नाही. हो ना? बरं, पण मला सांगा की आता या खेळात तुम्ही जिंकाल असं वाटतंय का तुम्हाला? कारण पैठणीचा खेळ आहे, शेवटी पैठणी जिंकायची आहे. ऑफकोर्स मी जिंकेन. हा, मी आजपर्यंत कायम जिंकतच आली आहे, त्यामुळे आजही जिंकणारच. वा वा, छान. तुमच्या घरात कोण कोण असतं ते तरी सांगा मला. तुमच्या या अभिनव सोसायटीमध्ये घरात कोण कोण असतं? माझ्या घरात माझे मिस्टर आहेत, श्री प्रधान. नमस्कार. नमस्कार. घर जावई आहेत. बरं बरं, हे सांगायची गरज होती का इथे? पण मी मल्लिका राजे प्रधान आहे ना, त्यामुळे त्यांना कळलं. तुम्ही घरात राहता का दरबारात? दरबारात महाराजही आहेत. अरे वा, छान छान. हे आणि बघ, एक मिनिट, हे पौराणिक आहे. खानदानी पौराणिक आहोत. येस. हा, आणि आमचा मुलगाही आहे, काय ना? ऋग्वेद प्रधान. मग हा काय करतो? हा आमच्या फर्म मध्येच काम करतो. मग हा कामावर जाताना घोड्यावरून जातो का? विचारून घेतलं माऊली, बाकी काही नाही. बरोबर. नमस्कार. हा, आणि बस हे तिघच आहेत आमच्या परिवारामध्ये. संपले? माझं लाईफ खूप वेल प्लॅन्ड असतं. ओके. हो, उगाच म्हणजे कसं असतं? पसारा- तुमचा दिनक्रम कसा असतो सकाळी उठल्यापासून? बेसिकली माझे सगळे इमोशन्स मी फिटनेस द्वारे म्हणजे एक्सप्रेस करत असते. बरोबर. मला राग आला तर मी जॉगिंग करते. अरे वा. मला खूप आनंद झाला तर मी जॉगिंग करते. बरं. मला मत्सर वाटला तर मी जॉगिंग करते. Very good. बेसिकली जॉगिंग 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 आणि ते माझं फिटनेस मंत्र आहे. आणि झोप आली की जॉगिंग करता. नाही, डोळे बंद करून घ्या. Jogging. त्याला जागिंग म्हणतो. त्या मी जागिंग करते. बरं बरं, तुम्हाला खूप शुभेच्छा आहेत. तर आता धन्यवाद. तुम्ही उखाणा घेताय ना? हो, बेसिकली सवय नाही फार उखाणे घ्यायची, बरं. पण थोडंसं काहीतरी राईम केलेलं आहे मी. काय सांगता? हा, जस्ट ट्राईड अ बिट, यू नो. ओके. काय बोलला तुम्ही पुढचं? जस्ट ट्राईड अ बिट. ओके ओके ओके. प्रयत्न आहे हां, थोडासा. कळलं मला. इंग्लिशमध्ये कावळ्याला म्हणतात क्रो. ओके. इंग्लिशमध्ये कावळ्याला म्हणतात क्रो. अभिनव सोसायटीमध्ये आले आहेत आदेश बांदेकर ब्रो. तुम्हाला झाडावर ठेवलंय ते. कावळ्या बरोबर. अरे देवा, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. Thank you. आणि आता या 5 जणी म्हणजे या 5 जणींच्या खेळात कोण जिंकणार हे आता लगेच बघूया. हा खेळ आहे, समोर स्टंप उभा केलेला आहे आणि प्रत्येकीला 5 संधी मिळणार आणि या 5 संधीमध्ये आपल्याला बघायचं आहे की सर्वाधिक गुणसंख्या कोणाची होते. त्या स्टंपला चेंडू लागणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या एक माऊली पुढच्या खेळात दाखल होणार. तेव्हा आता या 5 जणींमधून कोण पुढच्या खेळात जात आहे बघूया. टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया आणि सुरुवात करूया या खेळाला. एक समोर मिस्टर उभे आहेत असं बघा. हां, आज उशिरा आलेत. नाही संपलं. अभिनंदन. 1. तुमची गुणसंख्या 1. अरे अरे अरे, थोडं छान. यांची गुणसंख्या आहे 1. व्हेरी छान. हा 1. हा थोडं मॅचिंग आहे. अरे अरे, हे काय करते? हवा भरतंय. एनर्जी असं असतं ना म्हणजे. हां व्हेरी. हां 2. श्री प्रधान. क्रिकेटर ऋग्वेद प्रधान.
हल्लं असंच होतं. माझं घे आता माझं. नाही तर तिकडे जाईल कुठेतरी. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमची. बरं, आता आव्हान दिलेलं आहे तुम्हाला मल्लिकांनी. कसं वाटतंय तुम्हाला आता? छान वाटते मला. आम्ही दोघी बालपणीच्या मैत्रिणी इथे पण आता शर्यत खेळायला आलोय, त्यामुळे मज्जा येते मला. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तुमच्याकडे पण स्टंप होता का पूर्वी असा समोर खेळायला? नाही, मीच तिचा स्टंप होते. कसं वाटतंय आता हे आव्हान आहे एवढं मोठं, कसं काय? हो तेच ना, पेलायला जरा मुश्किलच आहे, पण आम्ही करू, कॉम्पिटिशन चांगली करू. काय नाही, पण पैठणी कोण जिंकेल असं वाटतं? या जिंकतील की तुम्ही जिंकाल? मीच जिंकणार. हो, हा. तुमचं काय म्हणणं आहे? माझं असं म्हणणं आहे, ती माझी मैत्रीण आहे. मी जिंकले काय ती जिंकली काय एकच आहे, कोणी जिंकू दे. बरं बरं, बघितलं, हे प्रेम आहे दोघांचं एकमेकांवरती आहे. तेव्हा त्या दोघीही पुढच्या खेळात दाखल झालेल्या आहेत. या पुढच्या खेळात दाखल होत असताना पुढचा खेळ कुठला तेही बघणार, पण त्याआधी या दोन्ही कुटुंबांशी आपण गप्पा मारणार आहोत. सुरुवात करूया जुई वहिनींपासून. नमस्कार. नमस्कार. आणि नमस्कार. नमस्कार. अरे वा वा, छान. बरं, तुम्ही आत्ता जशा या ठिकाणी बसताना समोरासमोर बसलात, नेमकं तसंच आहे का हो? आमचं घर आहे समोरासमोरच आहे आणि आम्ही बालमैत्रिणी आहोत. बरं. हा, आधी खूप सख्य होतं, म्हणजे अजूनही आहे, पण ती सारखे काहीतरी असे प्रॉब्लेम्स निर्माण करते की त्यामुळे आमच्यामध्ये टशन होत राहतं. नाही, पण मला विचारायचं आहे की बालपणीच्या मैत्रिणी तुम्ही लग्नानंतर एकाच बिल्डिंगमध्ये समोरासमोर कशा आलात? कळीचा मुद्दा. मग एका शाळेत नव्हता ना? हो हो, सगळेच एका शाळेत होते. वो क्या है ना, एक्चुअली वो मल्लिका के टीम को बैडमिंटन ने मेरी टीम ने हराया 10 लव से, और ये लव में भी हार गई. फिर इसने इनको प्रपोज किया कि हाँ कि बाबा आई लव यू. तो इन्होंने मेरे को आके बोला कि मल्लिका ऐसा ऐसा बोली कि बाबा आई लव यू. तो मैंने बोला कि हाँ, तो मेरे को क्या हक है तुम पर, तुम बोलो ना. बरोबर है, क्या बोलने का है अशी उसको. हक्कल्ला नाही. हाँ. तो फिर इन्होंने मेरे को बोला, ऐसा गाल पर चापटी मार के बोला. चापटी? हाँ, कि कुठली सोसायटी तुमची? अभिनव. हाँ. अच्छा तो अच्छा. ऐसा चापटी मारकर बोला कि अगं पण आई लव यू ना. तो मैंने भी बोला. हो, जाऊ दे. अच्छा, पण ते ऍक्च्युली ना हा डायलॉग आहे माझा. किती छान. पण मला तुम्हाला विचारायचं आहे की आता या मालिकेमध्ये आपण जुई ही भूमिका साकारतात आणि आपण सूर्यकांत सामंत. कसं आहे वा सूर्यकांत? सूर्यकांत खरं तर त्या एकाच कॉलनीतले आमचे वेगळे वेगळे शेजारी शेजारी असलेले बंगले आहेत. ही जुई कानविंदे आधीची, मी सामंत. आम्ही शेजारी शेजारी राहतोय. समोरच्या बंगल्यामध्ये मल्लिका राजे राहते आणि तिची आणि तिच्या वडिलांची अट अशी असते की आम्हाला घर जावई पाहिजे. आणि आमच्या दोघांचं आधीपासून जमतंय, त्यामुळे मी एक घरगुती गृहिणी, छान घर सांभाळणारी अशी बाई म्हणून मी जुईबरोबर लग्न करतो. आणि मल्लिकाचा नवरा जो आहे श्री, तो घर जावई म्हणून येतो. म्हणून शाळेत असल्यापासून आत्तापर्यंत आम्ही समोरासमोर आणि शेजारी शेजारीच राहतो. वा वा, अशी एक गंमत आहे ते. काय हो? काय बोलू का? अहो आम्ही काय बोला आता बघा, तुम्हाला इथेच कळलं असेल की या नवऱ्याला तोंडात म्हणजे मूग गिळून गप्प बसणं ही म्हण त्याची अगदी कोणी न सांगता पाठ झालेली आहे. काय घर जावई आहे, आयुष्यात दुसरा पर्याय नव्हता, एकटा होता आणि बोलू ना, आणि घर जावई करून गेला या उत्सुक म्हणण्याशी हट्ट होता त्यांचा की लग्न करायचं असेल तर घर जावई हो. आणि बायकोच्या ताटाखालचं मांजर आहे आणि पहिल्याच फटक्यात मांजर मारलं जातं तसं यांनी केलेलं आहे. आम्ही लग्नात त्या पंक्तीमध्ये उखाणा घेतला होता, कोल्हापूरची अंबाबाई नवसाला पावली, कोल्हापूरची अंबाबाई नवसाला पावली, घास भरवताना मल्लिकानं कानाखाली वाजवली. तेव्हापासून काय पुढे नाहीच. आणि मग हे सगळे हे
हे सगळे नाही, हा एकच. एकच स्कोपच नाही, नाही छे, छे. नाही तर परत उखाणा आठवायला हो, लागायचं. बरोबर उखाणा. तर हा आमचा ऋग्वेद खूप हुशार आहे आणि चांगल्या मनाचा आहे. सावर हो इमोशनली सावर त्याचं खूप प्रेम आहे. आमचं प्रेम आहे म्हणजे सा आणि माझं. पण मम्मी सॉरी पण आमच्या मम्माला काही पटत नाही आमच्या दोघांचं प्रेम. आणि जुई काकू खूप आम्हाला मदत करते आमच्या प्रेमात. सो काय आता पुढे काय होतंय माहित नाही आम्हाला, हे काय होणार आहे आमच्या पण तुला एक दोघांचं. गंमत माहिती आहे का जुई का, तू आता मालिकेत मला माहिती नाही पण मालिकेच्या बाहेर सुद्धा जेव्हा निर्मिती असतात तेव्हा सुद्धा त्या अनेकांच्या प्रेमाला मदत करतात. तसा छान सपोर्ट आत्ताही या सिरियलमध्ये तिचा आहे. आणि तुमचं प्रेम सक्सेसफुल झालंय म्हणून म्हणजे आमचं तर होणारच आहे, अर्थातच. महाराज महाराज मी या घरातला स्वयंपाकी आहे आणि हेल्थ कॉन्शियस आमच्या मॅडम असल्यामुळे या घरात सगळं उकडलेलं किंवा असंच खायला बनतं. बेचव पानसट त्यामुळे सगळ्यांनाच खरं तर चवीने खाण्याची इच्छा असते. त्यावेळेला आम्हाला जेव्हा जेव्हा चान्स मिळेल तेव्हा जुई वहिनीच्या हातचं खायला आम्ही त्यांच्या घरी जातो. जुई सुगरण आहे आणि तिला सगळ्यांना खाऊ घालायची खूप आवड आहे. म्हणजे तिचा ऑफिसचा डबा वेगळा असतो, तिचा ट्रेनच्या मैत्रिणींचा डबा वेगळा असतो, तिचा स्वतःचा डबा वेगळा असतो. असे खूप डबे बरोबर घेऊन मला एवढंच म्हणायचं आहे की खरंच की खूप आठवणी जुने येतीलच पण त्या येत असताना ही सवय म्हणजे ही सुद्धा भूमिका पहिल्यापासूनच आहे. म्हणजे महेश सावंत जी आज त्यांची आठवण आली की ते नेहमी ओरडायचे घसा बसेल म्हणून आणि चोरून बटाटे वडे आणून आम्हाला देणारी हीच माऊली होती. असे आमच्याकडे अजून एक आहे ज्यांचं आम्ही प्रेमाने फूडमॅन असं नाव ठेवलंय. खरवस पासून म्हणजे म्हणाल ते स्वतः तुम्ही बघूच शकता किती मेंटेन्ड आहेत ते. पण तुम्हाला मात्र तुम्ही जराही नको नको रे नको असं विघ्नेश दादा वाढीचं वय का का वाढीचं नाही, वय त्याचं एक वाक्य असं आहे, असतं. हे हा maintained आहे. हो तुमचं वाढीचं वय आहे असं मला पण म्हणतो आणि स्वतः खात नाही. स्वतः मेंटेन तेच आहे घरात ज्या गोष्टी तेलकट असतात ते दुसऱ्यांसाठी घेऊन येतात. करेक्ट करेक्ट. तुम्ही सांगा आता तुमच्या व्यतिरिक्त. मी सायली, माझे आई बाबा आणि सगळे प्रेमाने मला सौ असं म्हणतात. एका वाक्यात सांगायचं तर मी जुईचंच लहान व्हर्जन आहे आणि आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. जसे आमचे आई वडील आणि होणाऱ्या आई बालपणीचे मित्रमैत्रिणी होते तसेच मी रू आणि वीरू आम्ही पण चाइल्डहुड फ्रेंड्स आहोत. सॉरी राग येतो. सॉरी रू विराज आम्ही तिघं पण असेच फ्रेंड्स आहोत लहानपणीपासून. आणि आता तिने मला प्रॉमिस केलं आहे की ती मलिका आंटीसारखी स्लिम आणि ट्रिम होणार आहे. त्यामुळे आमचं लग्न डेफिनेटली होणार. सो होपफुली नेक्स्ट टाईम आम्ही होम मिनिस्टरमध्ये लग्नानंतर तुम्हाला इन्व्हाइट करायला किंवा उखाणा घेताना अशी साव तुम्हाला दिसेल कदाचित. अरे वा. मी मूळची कोकणातली आहे. वरून करारी दिसत असले तरी आतून गोड स्वभावाची आहे. खरं की मालिकेत? मालिकेत आणि खरं नाही, खरं तर गोडच स्वभावाची आहे बहुतेक. मी आप्पा सामंत. म्हणजे हे माझे आई वडील. ही आई ही गोव्यातली असल्यामुळे तिला इंग्लिश वगैरे सगळंच बोलायला येते आणि ती शिकलेली आहे. ते वडील आप्पा सामंत. जुई माझी सून आहे आणि मी सुनेसाठी हा खंबीरपणे प्रत्येक वेळेला उभा राहतो. मी एक रिटायर शिक्षक आहे, थोडासा कलावंत आहे. कधी कधी आम्ही नवरा बायको पेटी काढून गात बसतो आणि घरातल्या या सिच्युएशन्समध्ये आम्ही आमच्या सुनेच्या मागे भक्कमपणे उभे आहोत आणि त्यांची आणखीनही पुढे काही स्वप्न आहेत, काही प्रकल्प आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही मदतशीर राहणार आहोत आणि अशा प्रकारे ही फॅमिली पुढे जाणार आहे. व्हेरी गुड. 15 माणसांचं आमचं कुटुंब, पण मला डोकेदुखी म्हणजे माझा जावई हा मला अजिबात पसंत नाही. माझ्या मुलीनं इतकी गुणी माझी मुलगी, काय तिनं याच्यात पाहिलं मला काही कळत नाही. प्यार अंधा होता है अण्णा. मी नेहमी मनात म्हणत असतो की ती मल्लिका याच्याशी लग्न करायला उत्सुक होती, हा का नाही घर जावई झाला. आमच्या मागची कटकट सुटली असती. पण असो आता तो यापुढं काहीतरी उद्योग करायला लागणार आहे. येस. हां, आणि माझी मुलगी तर काय तिच्याबद्दल बोलायलाच नको. घरात सगळं करून सवरून नोकरी करून शिवाय सगळ्यांची मनं राखते अशी माझी मुलगी. तशीच माझी नात, माझा नातू, सगळेच चांगले. असं कुटुंब कित्येक वर्षात आपल्याला बघायला मिळालं नसेल. एकत्र कुटुंबाची ख्याती आता आपण म्युझियममध्येच बघायला लागेल, पण तसं एकत्र कुटुंब प्रत्यक्षात बघायला मिळेल जे सगळे एकमेकांना धरून आहेत. मल्लिकेशी आमचं भांडण असलं तरी भांडण म्हणजे वैर नाही आहे, द्वेष नाही, पण भांडण आहे. त्यात गोडवा आहे आणि तो गोडवा कसा टिकवता येईल यासाठी आम्ही सतत जागरूक असतो. वा वा वा.
नमस्कार, मी यश सामंत. हे माझे आई बाबा. यश हा आजच्या काळातला मुलगा आहे. कॉलेजला जाणं, वेळच्या वेळी आईच्या हातचं खाणं, शौकीनं खायचा आणि आईवर खूप प्रेम आहे त्याचं. आणि आई जे काही डिसिजन घेईल त्याच्या मागे नेहमी उभा असतो. आणि तो मस्त जगणार आहे. तो फार विचार करणारा नाही, फ्युचरचा फार विचार करत नाही. तो आजचा क्षण जगण्यात त्याला इंटरेस्ट असतो. थँक्यू. मी नंदा, सूर्याची बहीण, आणि आजच्या काळातली मुलगी आहे, अतिशय इंडिपेंडेंट, आणि सासू सासऱ्यांची पटत नाही म्हणून चिडून निघून आलेली आहे, जे आत्ता बरेचदा बघायला मिळतं आपल्याला. पण ॲट द सेम टाईम घरामध्ये जुईसारखं इतकं छान व्यक्तिमत्व आहे की जे सगळ्यांना धरून संसार करतं आहे. तर आता ती बघूया नंदाला बदलते का नाही, पुढे काय करते तिचं. आणि ही आमची स्वर आहे, ही माझी मुलगी. ही स्वरा आईकडे कमी आणि जुई मामीकडे जास्त. मऊ मामी आहे तिची. मऊ मामी फेवरेट तिची एकदम. नमस्कार, माझं नाव वनित आहे. आम्ही दोघी खूप जीवाभावाच्या मैत्रिणी आहोत. आम्ही सगळं एकमेकींना शेअर करतो आणि ती आमच्यासाठी ऑफिसमधल्या मैत्रिणींसाठी, ट्रेनमधल्या मैत्रिणींसाठी डब्बा घेऊन येते, म्हणून आम्ही तिला लाडाने डब्बाच म्हणतो. आपण बघितलं या बाजूच्या सगळी मंडळी बोलली, पण या ठिकाणी ना आणखी एक जण बोलायचं बाकी आहे. तर त्यांच्याकडनं सुद्धा जाणून घेऊया ना, नेमकं दोघे जण बोलायचे बाकी आहेत. बोला. नमस्कार, मी विराज बर्वे. जी आधीच्या पिढीची गोष्ट आहे की एकीने दुसऱ्याला प्रपोज केलं, दुसऱ्याने तिसरीला गेलं आणि त्यांचंच झालं, ती कथा ह्या पिढीतही रिपीट होते. मी सायलीला प्रपोज करतो, सायली जाऊन ऋग्वेदला करते आणि त्यांचं सुरू होतं. त्यामुळे माझं एक वेगळं दुःख. बरं, आम्ही म्हणजे बापले दोघंच एकमेकांसाठी आहोत. आई नाही आहे घरात, त्यामुळे मी जुई काकूंमध्ये आई आणि सासू दोघींनाही बघतो. आमच्या दोघांचे एका पूर्ण घराशी एका अपूर्ण घराचे संबंध जोडण्याचे प्रयत्न आहेत. अशी आमची एक छोटीशी स्टोरी आहे. मी वसंत बर्वे नावाचं कॅरेक्टर करतो यार. आमच्या फॅमिलीमध्ये मी आणि माझा मुलगा ह्याचं लग्न सायलीसोबत व्हावं याच्यासाठी माझी धडपड सुरू असते. पण त्याच्या मागचं कारण जरा दुसरंच असतं. ते म्हणजे जुई वहिनी माझी विहीण व्हायला हवी, बस. म्हणजे कुठे अँगल काय नाही, पण त्याच्या मागचं कारण चांगलं आहे. ते म्हणजे त्यांच्या हातचं चमचमीत रसरशीत सगळं हे मला खायला मिळावं नेहमी. कारण की माझ्या घरात स्त्री कुठली नाही आहे, आम्ही दोघंच असतो. त्याच्यामुळे घर सगळं अस्ताव्यस्त असतं आमचं. पण त्यांच्या हाताला जी चव आहे ती चव फक्त आम्हाला हवी असते. विशेष भागामध्ये, होम मिनिस्टरच्या विशेष भागामध्ये जाडूबाई जोरातच्या या सोसायटीमध्ये आपण आलेले आहोत. आता जरा टी व्हीच्या बाहेर येतो थोडासा, म्हणजे मालिकेतनं थोडासा बाहेर येतो. तुमचं मूळ नाव काय? मी राजेश चिटणीस. मी मूळचा नागपूरचा आहे. अच्छा, म्हणजे तुमचं बालपण सगळं नागपूरमध्ये? होय, नागपूरलाच गेलं माझं सगळं. मग तुम्ही मुंबईत किंवा या ठिकाणी कधी आला? मी 2002 मध्ये मी इथे आलो. मग आता राहता कुठे? मी ठाण्यालाच थांबलो आहे. तरी कोण कोण? माझी वडील आहेत, मिसेस आहे आणि मुलगी आहे. पण ते सगळे इथेच असतात? नाही, मी जाऊन येऊन असतो. साधारण कधी जाता? म्हणजे एक 8-10 दिवसानंतर माझं जाणं येणं असतंच. आता मी नाही विचारत तुमचं कसं जमलं. माझं नाटकातूनच जमलं. माझ्या नाटकात मी नाही विचारत म्हटलं होतं. पण मी सांगतो. पण तेव्हा तिथे तुम्ही नागपूरमध्ये नाटकात वगैरे भूमिका करत होता? होय. तुम्हाला ही आवड होती? येस, माझा ग्रुप आहे एक नाटकाचा. बरं. आदेश, मला सांगायला आवडेल की राजेश नागपूरला जे झाडेपट्टी थिएटर आहे त्याचा हिरो आहे, त्याचा सुपरस्टार आहे. थँक्यू. व्हेरी गुड. हे महत्वाची गोष्ट आहे. नमस्कार, मी अमेय बोरकर. बॉर्न अँड ब्रॉटअप इन मुंबई. मी आलोय, माझ्याकडे बघ ना. बॉर्न अँड ब्रॉटअप इन मुंबई. तो तुमच्या शाळेतला मी, शिवाजी विद्यालय काळा चौकी. काय सांगतो? व्हेरी गुड. पण मी माझ्यानंतर हुशार कोण झालेच नाही. शिवाजी विद्यालय. शिवाजी विद्यालय काळा चौकी. आणि राहायला कुठे होता? घोडपदेव. घोडपदेव. आई वडील तिथेच आहेत. मी आता वर्षभरापूर्वी लग्न झाल्यावर मुलुंडमध्ये शिफ्ट झालो. बाबा काय करायचे? ग्रोसरी बोर्ड, गव्हर्नमेंट सर्वंट तिकडे. अच्छा. आणि आई? आई हाऊसवाईफ. बरं, मग आता कुठे राहतो तू? मुलुंडला. कसं काय म्हणजे ते? बाबांनी घर घेतलेलं होतं, लग्न झाल्यावर आलो. तुमचं कसं काय दोघांचं? आम्ही लहानपणापासूनचे मित्र मैत्रिणी. तसेच माझी आई आणि तिची आई एकत्र बँकेत काम करायच्या. पैसे भरायला जात होता की काय? नाही. भक्ती तिचं नाव. अगदी लहानपणापासून आम्ही एकमेकांना ओळखतो. मग जेव्हा कितवीत साधारण कितवीत ओळख? ओळख म्हणजे अगदीच
आमचे अगदी एवढे एवढे असतानाचे फोटो आहेत हो, दुसरे एवढे तिसरे. म्हणजे अगदीच मला ह्यांच्याकडे नको बोल अगदीच स्वरा एवढे एवढे असल्यापासून माझं स्वरा एवढे असल्यापासून आम्ही एकमेकांना ओळखतो. हो का? अरे वा वा, वा. छान. पण बरं झालं. साधारण कितवीत ठरलं मग तुमचं? 10वीत काय ठरलं? लग्न करू. अच्छा, 10वीत ठरवलं. त्यानंतर 12 वर्षांनी केलं. तपश्चर्या करावी लागेल. पण बरं आहे, काय करतात त्या? IT इंजिनियर आहे, IT MBA. व्हेरी गुड. आज बघतील तर बरं वाटेल त्यांना. हो. खूप शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. नमस्कार, मी मोहन खांबेटे. बरं. या क्षेत्रात मी 1979 साली आलो. विजया मेहतांबरोबर मी 2 नाटकांमधनं कामं केली. त्याच्यानंतर काही कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे मला 9-10 वर्षाचा गॅप घ्यायला लागला आणि नंतर मग परत स्क्रॅचपासून मी सुरुवात पण केली. तुम्ही राहायला पहिल्यापासून मुंबईत? हो, माझा जन्म मुंबईतला, दादरमधला. आता मी कांदिवलीला राहतो. माझी बायको सर्व्हिस करते, टीचर आहे. पण सगळं व्यवस्थित? हो, आनंदात? सगळं छान चाललेलं आहे. वा वा वा. शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव सिद्धार्थ खिरीट. मी मूळचा पुण्याचा आहे आणि असंच नाटकाची पहिल्यापासून आवड होती पण करायला मिळालं नाही, कारण की मी डान्स करायचो. मग कॉलेजमध्ये गेलो, मग डान्सचा ग्रुप जॉईन केला आणि मग डान्सच करत राहिलो. पण मग नंतर हळूहळू नाटकाची कुठेतरी ओढ होती. मग वर्कशॉप्स आणि असं करत पण करत एकांकिकांमध्ये वगैरे पुण्यात कधी काम? नाही, नंतर ग्रुप झाल्यावर केला. म्हणजे तो ॲक्च्युली इंटर कॉलेज कधी करायला नाही जमलं, मला मिळालं नाही. पण नंतर माझा एक ग्रुप झाला. मग ते काही ललित कला केंद्राचे काही विद्यार्थी, त्यांच्यावर आम्ही नाटकं केली तिथे. पण मग यापूर्वी मालिकांमध्ये काम केलं होतं? हां, यापूर्वी एक मालिका केली होती. कुठली? फ्रेशर्स नावाची. बरं. हां, जिथे आपलेच दिग्दर्शक काम करत होते. म्हणजे आमचेच तेच दिग्दर्शक होते, अनिरुद्ध शिंदे. ते त्या मालिकेत पण होते. तर पण कसं वाटतं रे इकडे या मालिकेत काम करताना, या सगळ्यांबरोबर वावरताना कसं वाटतं? ॲक्च्युली ते मला खूप प्रेशर होतं. स्टार्टिंगपासूनच इतकं प्रेशर होतं, कारण की तिथे जे होतं ना ते पूर्ण कम्प्लिटली वेगळं वातावरण होतं. एकतर सगळे नवीन फ्रेशर्सच होते, सगळेच आता फ्रेशर्स कोण कोण आहे घरी? आता पुण्याला आहेत सगळे, मी इथे एकटाच आहे. बरं. म्हणजे सगळे म्हणजे 2 बहिणी. अच्छा, म्हणजे लग्न वगैरे नाही, मी इथे सिंगल. प्रयत्न सुरू आहे कुठे? घरात त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. कामं मिळवण्याचा. हो, तू कसला सांगतोय? तू काय कशाबद्दल सांगतोयस तू? घरातल्यांचा कसला प्रयत्न सुरू आहे? घरातल्यांचा तेच, म्हणजे कामात कशी प्रगती होईल. आता विघ्नेश विषयी आम्हाला जाणून विघ्नेश घ्यायचंय. आहेस तू. व्यक्तिरेखेतनं बाहेर येऊन. माझं नाव विघ्नेश जोशी. 94 सालपासून मी या क्षेत्रात काम करतोय. तो मी नव्हे, अश्रुंटी झाली फुले, कट्यार काळजात घुसली, वाऱ्यावरची वरात, बटाट्याची झाड, अशी खूप चांगली चांगली नाटकं मला करायची संधी मिळाली. आणि झी जेव्हा सुरू झालं तेव्हा मृण्मयी नावाची सिरियल होती. त्यामध्ये मी, प्रसाद ओक आणि मधुरा वेलणकर कॉमेडी म्हणून होते. म्हणजे खरा प्रवास झीपासूनच माझा सुरू झालेला आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. आणि तो असंच चालू राहावा. पण ते वाऱ्यावरची वरातमध्ये तू काहीतरी गायचास. हो, म्हणजे तो मी अभिनय चांगला करू शकतो गाण्याचा. मी गायक नाही. पण ऐकव ना थोडं. नाही, मी गात नाही, मी हार्मोनियम वाजवतो. पण आता तू म्हणतोयस आणि त्रास सहन करून घ्यायची तुमची सगळ्यांची तयारी आहे. त्यामुळे आपण असं करूया, तुम्ही सगळे असं टिचक्यांचा ताल धरा. एवढा पावसाळ्याचा सीझन आहे म्हणून मी एक कार्यक्रम करायचो, एक आनंद यात्रा कवितांची. बाभ बोरकरांच्या कवितांना मी काही चाली लावल्या होत्या. त्या अशा वनटोंडी देतो. सरीवर सरी आल्या ग, सचेल गोपी न्हाल्या ग. सरीवर सरी आल्या ग, सचेल गोपी न्हाल्या ग. गोपी झाल्या भिजून चिम, थरथर कापती कदंबनिम. घना मनातून टाळ मृदुंग, तनोत वाजवी चाळ अनंग. पाने पिटती टाळ्या ग, सरीवर सरी आल्या ग. सरीवर सरी, सरीवर सरी, सरीवर सरी आल्या. नमस्कार, मी किशोरी शहाणे विज. आणि ज्याप्रमाणे मालिकेत मी दाखवले की मल्लिका एक फिटनेस फ्रीक आहे, तर रियालिटीमध्ये पण मी तशीच आहे. मला म्हणजे जरा झोप कमी असली तरी चालतं, पण जिमला जाणं, जॉगिंग करणं वगैरे हे मला फार आवडतं. म्हणजे लग्नाआधी एवढं काही मी एवढी सिरियस नव्हते या बाबतीत, पण माझे हस्बंड दीपक त्यांनी मला ॲक्च्युली गाईड केलं की फिटनेस इज मोर इम्पॉर्टंट. म्हणजे आमची सकाळ सुरू होते 5:30ला सकाळी. योगा म्हणा, जॉगिंग म्हणा, जे काही आपल्या रुटीनमध्ये बसू शकतं, 1 तास काहीतरी करून मग आम्ही घराच्या बाहेर पडतो. आणि
खास करून थँक्स झी मराठीचे की त्यांनी मला या रोलसाठी कास्ट केलं. मला असं वाटलं की माझी इतक्या वर्षांची जी मेहनत आहे ती त्याचं चीज झालं असं मला वाटतं या सिरियलमध्ये कास्ट करून. आणि थँक्स टू निर्मिती, तिने मला खूप कन्व्हिन्स केलं या रोलसाठी की मल्लिका तूच आहेस. आणि जेव्हापासून या सब्जेक्टचा उगम झाला तेव्हापासून मीच तिच्या माइंडमध्ये होते. ती म्हणा, सुवर्ण म्हणा, सगळ्यांनी खूप कन्व्हिन्स केलं की तू मल्लिका कर. म्हटलं अगं जरा अँटी आहे, जरा व्हॅम्पिश असेल, जरा हे, पण ती मिस्चिवियस आणि नॉटी व्हॅम्प अशी दाखवायचं आम्ही ठरवलं. आणि तू मेमेसारखं कंटिन्युअसली एकमेकांना चॅलेंज करणार आणि जिंकत राहणार की हारत राहणार. कधी ती हारेल, कधी मी हारेन, कधी ती जिंकेल, कधी मी जिंकेल, असा आमचा हा प्रवास या सिरियलमध्ये चालू राहणार आहे. आणि दिस इज वन ऑफ माय बेस्ट प्रोजेक्ट ॲक्च्युली, जादूबाई जोरात. नमस्कार, माझं नाव प्रदीप जोशी. मी 20 वर्ष विविध प्रकारच्या अपंग मुलांना शिकवण्याच्या प्रक्रियेमध्ये होतो. आणि मी कमर्शियल रिंगमध्ये मी कधी असा प्रयत्न केला नव्हता, परंतु योगायोगाने परेश मोकाशींची माझी गाठ पडली. त्यामुळे मी काही प्रायोगिक आणि काही व्यावसायिक नाटकांना पहिले संगीत दिलेलं आहे. आणि त्याच्याबद्दल जी काही अवॉर्ड्स असतात ती सगळी मला संगीत दिग्दर्शनाबद्दल पण आहेत आणि अभिनयाबद्दल पण आहे. नमस्कार, मी संजीवनी समेळ. ह्या क्षेत्रात मी 7-8 वर्षच झाली आले. सगळ्यात पहिलं नाटक केलं होतं संन्यस्त ज्वालामुखी, विवेकानंदांच्या जीवनावर होतं. ते माझ्या मिस्टरनी अशोक समेळांनी लिहिलं होतं. त्याचा वर्ड रेकॉर्ड केला होता आम्ही 40 तासात सलग 11 प्रयोग. आणि मी त्याच्यात 3 रोल केले होते. 90 वेळा मी त्याच्यात चेंज केला होता. नंतर 44 वेळा बांगड्या वीक काढ घाल असं सगळं केलं होतं. आणि 10व्या प्रयोगाला मी 200 माझं BP गेलं होतं. अरे बापरे. हां, मग ते असं 2 तास सगळ्यांना थांबवून मालिकांमध्ये कुठल्या? त्याच्यानंतर मी आले. झीच्या बऱ्याच मालिका केल्यात, लहान लहान रोल केलेत, पण रोल केलेत. सलग मोठा असा हा माझा पहिलाच रोल आहे. त्यामुळे धन्यवाद झीचे आणि इकडच्या सगळ्या टीमचे. आणि सगळेजण मला खूप सांभाळून घेत आहेत आणि खूप मजा येते काम करायला. धन्यवाद. माझं नाव जयंत सावरकर. अण्णा काय हो महाराष्ट्राला तुम्ही माहिती आहात, अण्णा सावरकर. आणि हो, या नाट्य संमेलनाचे यंदाचे अध्यक्षही आहेत. किती छान. अनेक वर्ष रंगभूमीची अत्यंत प्रामाणिकपणे सेवा करणारे असे हे अण्णा सावरकर. मी गेली 62 वर्ष रंगभूमीवर काम करतोय आणि महाराष्ट्रातल्या मराठी रंगभूमीवरच्या सगळ्या दिग्गज नटांच्या बरोबर काम करण्याचं भाग्य मला लाभलं. मी सतत दुय्यम भूमिका करत आलो, पण मी त्यात अत्यंत समाधानी आहे. कारण त्या दुय्यम भूमिकात काम करूनसुद्धा मला नायका इतकीच प्रसिद्धी मिळालेली. झीमध्ये मी अनेक वेळा काम यापूर्वीही केलेलं आहे आणि ही नवीन मालिका मला मिळाली त्याच्याबद्दल मला खूप स्वतःला अभिमान वाटतो. आणि असं खूप मला वाटत होतं की यांच्या कुठल्या तरी युनिटशी आपण जास्तीत जास्त दिवस जोडले जावं. ती ह्या जाडूबाईमुळे मला संधी मिळाली आणि त्याच्या पाठीमागे निर्मितीचा हात आहे. माझं नाव पार्थ घाटगे. मी सांगलीच आहे. आणि बालपण सगळं सांगलीत. शाळा सांगली. सांगली. शाळा अप्पासाहेब बिर्याणी पब्लिक स्कूल सांगली. माझे बाबा मराठी नाटकांचे संयोजक आहेत पश्चिम महाराष्ट्रातले. त्यामुळे लहानपणापासून मराठी नाटकांची आवड होती. म्हणजे जेव्हापासून मी बघत आलो तेव्हापासून मोठ्या मोठ्या नटांची कामं मला बघता आली स्टेजवर. त्यामुळे त्या सगळेजण तिकडे सांगलीत आहेत. हो. तू एकटा इथे? हो. अभिनयासाठी? हो. बर, आता काय करतो तू? आता ॲक्च्युली माझं BA सेकंड इयर कॉलेजही चालू आहे, पण ते सांगलीला आहे. मग कसं जमवतो तू? ओपन युनिव्हर्सिटीमधून परीक्षा देतो. अच्छा, ओके, व्हेरी गुड. पण कसा रे बाहेर आता, म्हणजे जाडूबाई जोरात सुरू झाल्यानंतर सांगलीला गेला होता? हो, जाऊन. कशा होत्या प्रतिक्रिया? आतापर्यंत बाबांच्या नावानं ओळखत होती, आता मला माझ्या नावानं ओळखत. आणि या सिरियलला मी ॲज अ सिरियल म्हणून बघतच नाही, या सिरियलला मी ॲज अ वर्कशॉप म्हणून बघतो. मी या सगळ्यांकडून इतकं काय काय शिकायला मिळतंय. त्यामुळे मी या सगळ्यांचे आभार मानतो की मला सांभाळून घेतलं. मी नवीन आहे आणि माझ्या सगळ्या चुकांना माफी करत करत या सगळ्यांनी मला खूप सांभाळून मला काम कसं करायचं हे शिकवतात हे सगळे. थँक्यू. प्रज्ञा, खूप दिवसांनी खूप वर्षांनी. मी प्रज्ञा जावळे एडके, दादरची. बालमोहन, रुपारेल, पूर्ण सगळं आयुष्य दादरमध्ये. आणि नवरा पुण्याचा आहे, त्याच्या लग्न करून मी US ला गेले. 16 वर्ष US ला होते. गेल्या 3 वर्षापूर्वी मी परत आले
आणि परत येण्यामागचा उद्देश म्हणजे की एकतर मुलांना इकडची ओढ होती, तिकडे जन्मलेले असूनसुद्धा दोघीजणी त्यांना इकडचे नातेवाईक, आपले कझिन्स, आपले रिलेटिव्स आणि आईबाबांची हेल्थ. आणि माझ्या नवऱ्याची खूप इच्छा होती की तू लग्न झालं त्या तू खूप नाटकात कामं करायची, माझ्यापेक्षा बिझी असायचीस आणि ते तू माझ्यासाठी सोडून आली आहेस, त्याच्यामुळे तू परत चालू करावं. सो तोही एक उद्देश होता, म्हणून आम्ही परत आलो आणि आता परत चालू केलं आहे. सो झीनी मला परत एकदा छान चान्स दिला आहे आणि खूप मस्त वाटतं मला इकडे काम करून आणि खूप मला माझ्यासाठी नवीन सुरुवात आहे ही परत एवढ्या वर्षानंतरची. हॅलो, मी कृतिना वर्तक आणि जेव्हा मी लहान होते तेव्हापासून आता मोठी मी मम्मीला बोलायची मला टीव्ही मध्ये काम करायचं म्हणून. शाळेत जाते तू? हो. कुठली शाळा तुझी? ट्री हाऊस हायस्कूल. कुठे आहे ती? विरारला. विरारला. मग तिकडनं येते तू? हो. कोण घेऊन येतो तुला शूटिंगला? मम्मी. मम्मी. बरं बरं. मम्मी तुमचेही नमस्कार. हा, तुम्हाला नमस्कार. म्हणजे तुमचे धन्यवाद. आणि तेच शिकवते मला ऍक्टिंग. ऍक्टिंग. शुभेच्छा तुला. हे आहे. माझं नाव वनिता खरात. मला आता 4-5 वर्षच झाली मी या क्षेत्रात काम करते. तुम्ही पूर्वी कुठे होता? मी मुंबईचीच आहे. मी वरळी कोळीवाड्यात राहते. धमकी कशाला देता? कळलं ना? हा, कुठे होता? मी वरळी कोळीवाड्याची. हो, कळलं. आमचं काही म्हणणं नाही. श्रावण असला म्हणून काय. हा, बोला बोला बोला. कोळीवाड्यात सगळं बालपण तिथे गेलं, शाळा वगैरे. आता कोण कोण असतं घरी? आई बाबा असतात, भाऊ असतो, बहिणीचं लग्न झालं. तिथेच राहतात. हो, खूप छान. आणि मी 2.5 वर्ष निर्मितीताईंसोबत नाटक करते, श्री बाई समर्थ. बरं बरं. तर आम्ही खूप कम्फर्टेबल वाटतंय मला त्यांच्यासोबत काम करताना नेहमीच. हो ना, त्यांच्याबरोबर कम्फर्टेबलच वाटतं, कारण ते तसं समोरच्याला कम्फर्टेबल करवतात. हो की नाही? ते जास्त महत्वाचं. नमस्कार, मी संचिता कुलकर्णी, नागपूरची आहे मी. बरं. आता गेली 4 वर्ष मुंबईत आहे. बरं. खूप छान वाटतंय आणि आत्तापर्यंतचा अगदी अप्रतिम अनुभव आहे हा. खरंच म्हणजे रोज असं वाटतं मी खूप लकी आहे, कारण इनएव्हिटेबल जेम आपण म्हणतो तशी ही टीम आहे. सो म्हणजे काय इररिप्लेसेबल. म्हणजे काय? म्हणजे माझे सगळे महाराष्ट्रातलेच नाही, जिथे जिथे जी मराठी दिसतंय तिथले तिथले प्रेक्षक बघतायत. प्रत्येक पात्र आमच्या मालिकेत असं आहे की दुसरं कोणी त्या ठिकाणी तुम्ही विचारच करू शकत नाही. बरोबर बरोबर. म्हणून मी म्हटलं इनएव्हिटेबल, कारण तुम्ही विचार प्रत्येक पात्र, सगळे पात्र आहेत, त्या भूमिकेला पात्र आहे असं म्हणायचं. बोला. सो आणि आता ही मालिका करते आणि खूप छान वाटतंय. नागपूरला माझे आई औ म्हणते मी, जे आता मी इथे पण आणलंय, ही पण औच आहे. तर औ असते आणि आज एक्झॅक्टली 1 वर्ष झालं आय लॉस्ट माय फादर. सो आज एक्झॅक्टली 1 वर्ष झालं आणि आज मला जास्त त्यांची आठवण येते, कारण ते बघायचे हा कार्यक्रम आणि खूप छान वाटतंय. हा होम मिनिस्टरमध्ये जाडूबाई करताना एरवी ग्लिसरीन घालावं लागतं. आज आठवणच तिला अशी आली आहे त्या बाबांची, किंबहुना जिथे कुठे असतील तिथे ते खूप आनंदात असतील, कारण त्यांना हे बघण्यासाठीच त्यांनी खूप तपश्चर्या केली असणार की आपलं बाळ भविष्यात खूप छान पद्धतीने मोठं व्हावं, चांगल्या लोकांच्या संगतीत राहावं. आणि झी मराठीवरती आज त्यांना बघताना खूप आनंद झाला असता. पण काळजी करू नको, जिथे कुठे आहेत तिथून भरभरून आशीर्वाद देत आहेत. काय योगायोग आहे तुला माहिती आहे का? हो, त्यामुळे सकाळपासून खूप धरून ठेवलं. जिथे बसली असणार त्याच्या पाठीमागे असं या क्षेत्रातलं असं महनीय किंवा असं छान आशीर्वाद तुला पाठवून अण्णा देत आहेत. कळलं ना? आणि मी खरं सांगते, म्हणूनच मला जास्त भरभरून, कारण खरंच मी भाग्यवान आहे, मी असं समजते. आणि हे क्लिशे वाक्य नाही, खरंच असं वाटतं, कारण एवढं प्रेम मिळतंय. आणि पार्थ म्हणाला तसं खरंच वर्कशॉप आहे. म्हणजे आम्ही लोकांना फीस भरून शिकावं लागतं, आम्ही नुसतं मॉनिटर समोर बसून बघितलं तरी एवढं, म्हणजे स्कूल्सच आहेत सगळ्या वेगवेगळ्या, शिवाय परडे आहेत. सो पेड स्कूल आहे बेसिकली. नाही, एवढंच म्हणेन, आता या जाडूबाई जोराच्या निमित्ताने मात्र माझ्या लक्षात आलं की इथली तुम्ही सगळे जे लहान आहात ना वयाने,
ते सगळे लाडूबाई जोरात झालाय. खरंच झालं, खरंच लाडूबाई झालं. लाडूबाई जोरातच मी ना झाले. फारच लाडवून ठेवलंय या सगळ्यांना खरं तर. आणि तुम्ही मी सरळ करायला पाहिजे. आणि अण्णा म्हणजे आमच्या सगळ्यात मधले सगळ्यात लहान आहेत खरं तर, वयाने ते सगळ्यात मोठे असतील, पण खरंच ते यंग ॲट हार्ट. म्हणजे त्यांची एनर्जी बघितल्यावर असं जाणवायला लागतं की अरे म्हणजे थोडंसं पेपअप करायला पाहिजे आपण. असे म्हणजे ऑन स्क्रीन असो ऑफ स्क्रीन असो ते एवढे एनर्जेटिक असतात. त्यामुळे खरंच थँक्यू झीला पण आणि थँक्यू टीमला पण. खूप मजा येते. नमस्कार, माझं नाव आनंद काळे. मी बरीच वर्ष या क्षेत्रामध्ये काम करतोय. 88 सालपासून थिएटर करतोय, राज्यनाट्य कामगार कल्याण तेव्हापासून. पण मी मूळचा कोल्हापूरचा आहे आणि मुंबईत यायला तसं खरं तर खूप वर्ष लागलीत मला. कोल्हापूर ते मुंबई प्रवास करेपर्यंत 2007 साल उजाडलेलं होतं. मुंबईत आल्यानंतरची पहिली सिरियल पण झी चीज केली, ज्याच्यात सुचित्राजी पण होत्या. वहिनीसाहेब पहिली सिरियल माझी मुंबईत आल्यानंतरची. त्याच्यानंतर मी कंटिन्युअसली वेगवेगळ्या सिरियल्स आणि फिल्म्स करत आलेलो आहे, पण थिएटर अजूनसुद्धा मिस करतो. बाकी उद्योग आणि माझी फॅमिली कोल्हापूरलाच असते. मी सध्या तरी ॲक्टिंग निमित्त इकडे आहे. शुक्रवार शनिवार तिकडे घरी कोण कोण आहे? आई वडील नाही आहेत आत्ता. मिसेस आहे, बायको राधिका आणि 2 मुलं आहेत माझी. कसं जमलं? नाही, मी पहिल्यांदा जेव्हा प्रयत्न केला मुंबईमध्ये यायचा, जेव्हा आम्ही किंग लिअर नावाचं शेक्सपिअरचं नाटक करत होतो, त्यावेळेला असं खूप अपेक्षा वाटल्या. खूप जणांनी सांगितलं की रे मुंबईमध्ये खूप कामं आहेत इथे, आणि इथे आल्यानंतर अगदीच 6-7 दिवसात लक्षात आलं की इकडचं एक स्ट्रगल वेगळं आहे. आणि त्यावेळेला मला लग्न करायचं होतं, अफेअर चालू होतं, म्हणून मी परत 7व्याच दिवशी कोल्हापूरला परत गेलो. कॉलेजमध्ये असताना आमचं जमलं आणि मुलगा काहीच करत नाही ह्या कारणास्तव फुल्ली बसायला नको म्हणून मूळ उद्योग आमचा गणपती बनवण्याचा आहे, फॅमिली बिझनेस. मी रिटेल आउटलेट चालू केलं तिकडे 94ला. 95ला लग्न केलं आणि 2000 साली मी हॉटेल लाईनमध्ये आलो. 2006 साली मी प्रोडक्शन हाऊस ज्या काय गोष्टी आहेत प्रोव्हाइड करायच्या त्यासाठी आलो आणि मग आता फुल टाईम ॲक्टिंगमध्ये रमलेलो आहे. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. येस. आणि आता नमस्कार, मी निर्मिती सावंत. बरं झालं नाव सांगितलं, माहिती नव्हतं कोणाला नाव. सगळेजण आतापर्यंत सगळं ऑडियन्स विचार करत असेल ना, कोण आहे ही बाई, कोण आहे ही बाई. आता कळलं. आता कळलं लोकांना. मी जर असं आपल्या जाडूबाईबद्दल सांगते की ही सिरियल कशी तयार झाली. मुळात झी मराठीने या सिरियलची कन्सेप्ट राजेश देशपांडेंना ऐकवली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे एक बाई जी सगळ्या आघाड्यांवर काम करते, तिला स्वतःचं असं काही नसतं. आणि आपल्याकडे मला वाटतं आपल्या महाराष्ट्रात अशा घराघरात बऱ्याच स्त्रिया असतील की ज्या स्वतःचं अस्तित्व त्यांचं त्या घरामध्ये लोप पावलेलं असतं, इतरांसाठी जगत असतात. त्या प्रकारचं हे कॅरेक्टर आहे. फार सहजपणे आपण म्हणून जातो, ए जाडे, ए ढोले, अशा पद्धतीने फार सहजपणे म्हणून जातो. जसं हा मला सिरियलमध्ये म्हणतो जाडू, पण तो फारच प्रेमाने म्हणतो. पण आपल्याला तेव्हा कळत नाही की त्या व्यक्तीला त्याचं किती वाईट वाटत असेल किंवा त्याला काय फील होत असेल हे आपल्याला तेव्हा कळत नाही. पण त्याच्या मागे काय कारणं असू शकतात की का आपण घराघरात अशा स्त्रिया बघतो की का अशा त्या बायका असतात. त्यांना संस्कारामुळे शिळं अन्न टाकवत नाही, मग ते त्याच दुसऱ्या दिवशी तेच खातात, हे एक कारण असतं. बऱ्याच टेन्शन्समध्ये असतात बायका. स्त्रियांचे इंटरनल प्रॉब्लेम्स असतात, त्यामुळे त्यांची वजनं वाढत असतात. खूप प्रॉब्लेम्स असतात बायकांना. आम्हाला फक्त हे सगळे प्रॉब्लेम्स, तुम्हाला हे प्रॉब्लेम्स आहेत बरं का, असं दाखवायचं नव्हतं. ते हसत खेळत मांडायचे होते. कारण आत्तापर्यंत तुम्ही जर माझ्या कुठलंही नाटक, सिरियल, सिनेमा बघितली तर ते जे काही प्रॉब्लेम्स किंवा जो काही संघर्ष मांडायचं तो कॉमेडी पद्धतीने मांडलेला आहे आत्तापर्यंत मी. त्यामुळे आम्हाला हे सगळं कॉमेडी पद्धतीनेच न्यायचं होतं. विचार करता करता, ह्या कॅरेक्टरचा असा विचार करता करता अचानक एक राजेशच्या डोक्यात कल्पना आली की तिच्यासमोर अशी एक फिटनेस फ्रीक जशी किशोरी आहे तशी जर एक व्यक्तिरेखा आणून ठेवली तर त्या दोघींमध्ये काय संघर्ष होऊ शकतो. आणि ह्या हिशोबात ही सिरियल सुरू झाली. मग त्या मला असं वाटतं कुठल्याही
कथेचा गाभा त्या त्या पात्रांवर अवलंबून असतो. एक स्ट्रॉंग फॅमिली निर्माण झाली चर्चेतून. राजेश देशपांडेंनी जीव ओतला या सिरियलमध्ये. अक्षरशः प्रत्येक कॅरेक्टर तो जगलाय. म्हणजे ज्या पद्धतीने जाडूबाई बोलते त्या पद्धतीने मल्लिका बोलत नाही, त्या पद्धतीने साऊ बोलत नाही. साऊ जरी आईची प्रतिकृती असली तरी ती आत्ताची मुलगी आहे, त्यामुळे त्या पद्धतीने ती बोलते. राजेशने अप्रतिम डायलॉग्स लिहिलेले आहेत या सिरियलचे. म्हणजे इमोशन्स आणि कॉमेडी याचं खूप छान ब्लेंड आहे या सिरियलमध्ये. मला वाटतं बायकांना जसं खूप हसायला आवडतं तसं त्यांना थोडंसं इमोशनल व्हायला पण आवडतं आणि ते सगळं या सिरियलमध्ये आहे. या सिरियलमध्ये आई मुलीचं रिलेशन आहे, नवऱ्याच्या पाठीशी ठामपणे उभी राहणारी बायको आहे. बऱ्याचदा असं होतं, मला वाटतं आपणही ते अनुभवलेलं आहे की एका ठराविक काळात नवऱ्यांकडून काही होत नसतं. कदाचित ग्रहमान खराब असतील किंवा स्वप्न मोठी असतात. म्हणजे याच्या बाबतीत तसं सिरियलमध्ये एक त्याची स्वप्न खूप मोठी आहेत, पण तुम्ही काहीच करत नाही असं इतर अख्खं जग म्हणत असताना ती बाई त्याच्या पाठीशी उभी राहते. मुलाला ती योग्यप्रमाणे संस्कार देऊन वाढवते. वडिलांची प्रचंड काळजी घेते कारण आई नसते तिला. आणि तेच विरुद्ध चित्र त्या बाजूला आहे मल्लिकेच्या घरी, की मल्लिका एकुलती एक असल्यामुळे, म्हणजे इथे पण आम्ही एकत्र कुटुंबाचं एक महत्त्व सांगतो आणि एक सिंगल चाइल्डचं जे काही थोडंसं बिघडणं असतं तेही आम्ही सांगतो, की ती सिंगल चाइल्ड असल्यामुळे ती थोडीशी अग्रेसिव्ह, तापट, हट्टी असं सगळं झालेली आहे. आणि मग त्यातून काय काय त्यांच्या घरात निर्माण होतं. मला असं वाटतं की एक खूप परिपूर्ण सिरियल लोकांना बघायला मिळणार आहे. कॉमेडी आणि सिरियस अशा दोन्ही गोष्टी या सिरियलमध्ये आहेत. आपल्या मुंबईकरांचा श्वास, आपल्या मुंबईकरांची श्वास नलिका ट्रेन ही आमच्या सिरियलमध्ये आहे. ट्रेनमधल्या गमती जमती आहेत सगळ्या. कारण आजकाल नुसत्या आपल्या घरातल्या म्हणजे फॅमिली जी असते तेवढीच आपली जवळची माणसं नसतात. आपण जिथे काम करतो तिथेही आपली जवळची माणसं म्हणजे रक्ताची नसली तरी निर्माण होतात. त्या सगळ्या गोष्टी राजेशनी याच्यात आणल्यात. अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने अनिरुद्ध शिंदे, जो सनी शिंदे डिरेक्टर आमचं, त्यांनी ते, आणि राजू सावंत यांनी ते खूप छान पद्धतीने डिरेक्ट केलं आहे. चला, या ठिकाणी या गप्पा सुरू आहेत. आता आपण बघितलं, प्रत्येकाबद्दल जाणून घेतलं. आता पुन्हा हे सगळे आपापल्या व्यक्तिरेखेमध्ये जातील, गप्पा होतील. पण आजच्या भागात कोण पैठणी जिंकणार हे आपण बघणार. पण त्याआधी या खेळाची सुरुवात करत असताना या पहिल्या खेळात कोण विजेते ठरणार बघूया. या ठिकाणी मनोरा रचायचा आहे आणि आपण बघणार आहोत या दोघींपैकी कोण सर्वात उंच मनोरा रचणार. आणि संधी एकच मिळणार आहे, त्यामुळे सावकाश मनोरा रचा. दोघींपैकी ज्यांचा मनोरा उंच होणार त्या पुढच्या खेळात, असं मी म्हणणार नाही. हा खरं तर पहिला टप्पा आहे. त्या पहिला या खेळात कोण आघाडी घेतं ते आपण बघणार. 1 2 3. धक्का लावू नका त्या टेबलला. अभिनंदन, अभिनंदन. वा वा वा. चला, या खेळामध्ये या मौलीने आघाडी घेतलेली आहे. हा पहिला खेळ आहे. अजून 2 खेळ जे निर्णायक ठरणार आणि मग खेळाच्या शेवटी ठरणार कोण जिंकणार पैठणी. आणि आता या खेळाला आपण सुरुवात करणार आहोत, ज्या खेळात खरं तर खूप मोठं आव्हान आहे. पण या दोघींपैकी कोण जिंकतं हे बघणं फार गरजेचं आहे. मला तुम्हाला विचारायचं आहे की तुमच्याबरोबर मदतीला कोणी बोलवायचं असेल तर तुम्ही कोणाला बोलवाल? साऊ माझी. साऊ या. वा वा. अरे वा वा, छान. खेळ माहिती आहे का आपल्याला? हो, सांगतील. हो, करते मी. हो, बरं. तुम्ही रेषेच्या या बाजूला उभे राहाल का? बरं, धन्यवाद. हा, तुम्हाला शुभेच्छा. व्हेरी गुड. तुमच्याकडनं कोणाला बोलवणार तुम्ही? आमचा ऋग्वेद मुलगा. बरं बरं, बोलवा. या या, छान. शुभेच्छा तुम्हाला.
तुम्हाला खेळ माहिती आहे? हा म्हणजे आता तिने अज्युम केला म्हणजे मी अज्युम केल्यावर कसे कळतंय मला. प्रॉब्लेम आहे ना हो आमच्या ना? सोसायटीमध्ये. होईल सगळं. आमच्या दोघींमध्ये सुद्धा. हो का? बरं चला, सगळंच अभिनव आहे इकडे. तेव्हा आता या खेळात काय घडणार बघूया. खेळ सोपा आहे. तुम्ही एक एक म्हणजे प्रत्येक बास्केटमध्ये जर बघितलं तर 8 तुकडे ठेवलेले आहेत. प्रत्येकी 8 तुकडे आहेत. खेळ म्हणजे वेळ सुरू झाल्यानंतर ते 8 तुकडे जोडून एक रिंग करायची आहे आणि ही रिंग करण्यासाठी या दोघांनी फक्त एक एक तुकडा उचलून देऊन ती मदत करायची. म्हणजे तो पीस फक्त जो तुकडा असेल तो द्यायचा आणि तुम्ही दोघींनी तो जोडून त्याची एक रिंग पूर्ण करायची 8 तुकड्यांची. ती रिंग पूर्ण झाल्यानंतर डोक्यावरून ती घालायची आणि मग पायाकडे ठेवून त्या रिंगमधून पुढे जायचं. जोपर्यंत तुम्ही पुढे जाणार नाही रिंगमधून तोपर्यंत पुढचा तुकडा तुम्ही आपापल्या माऊलीकडे द्यायचा नाही, एवढं लक्षात ठेवा. अशा पद्धतीने हा खेळ पूर्ण करत सर्वात आधी 4 रिंगमधून पार होऊन अंतिम रेषा या दोघींपैकी ज्या कोणी पार करणार पुढे जाणार, ज्या दोघींपैकी सर्वात आधी खेळ व्यवस्थित नियमाने पूर्ण करून अंतिम रेषा पार करतील त्या एक पुढच्या खेळात दाखल होणार. टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया दोघींनाही. बेस्ट ऑफ 3 असल्यामुळे आतापर्यंत आपण बघितलं तर या दोघी अंतिम फेरीत दाखल झालेल्या आहेत. आता फक्त कोण पैठणी जिंकणार हे बघणं आपल्या सगळ्यांसाठी महत्त्वाचं आहे. तेव्हा या टप्प्यावरचा हा दुसरा खेळ बघूया काय घडणार या खेळात. तुम्हाला नियम समजले? तुम्हालाही आणि तुम्हीही सज्ज आहात? चला चौघांनाही शुभेच्छा देऊया आणि सुरुवात करूया या खेळाला. 1 2 3. लवकर लवकर लवकर. उलटी काय येते? असा बस. उलट देऊ नकोस ग. कशी काय करतेस? उलटी दे. एवढं करून पण दिसलो रे. असा दे. मागे या, मागे या, मागे या. नाही नाही डोक्यावर घालायची आहे ती. नाही नाही नाही. अगं, अशी काय? अरे ती उचलते ते. या खेळात आपण बघितलं तर एक खेळ या माऊली जिंकल्या तर दुसरा खेळ या वहिनी जिंकल्या. या खेळामध्ये आता हा म्हणजे अधिक चुरशीचा डाव होऊ लागलेला आहे. आता पुढच्या खेळात कोण आघाडी घेणार बघूया. हा खेळ हा पैठणी मिळवून देणारा खेळ ठरू शकतो. खूप महत्त्वाचा टप्पा आहे या खेळामध्ये आणि या दोघींपैकी कोण जिंकणार यासाठी सगळ्यांचीच उत्सुकता अगदी पणाला लागलेली आहे. तेव्हा आता काय होणार काही क्षणात ठरणार आहे. अभिनव कॉलनीमध्ये हा खेळ आज या ठिकाणी खेळला जातो आहे आणि अशा वेळेला मी आधी या दोघांच्याही कुटुंबियांना या ठिकाणी बोलवतो, या दोघींच्याही कुटुंबियांना बोलवतो
बोलवा सगळ्यांना, या, कारण या, आता या, फार या. महत्त्वाचा क्षण आहे. तुम्ही हां. या 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 चला, आले का सगळे? वा वा, तुम्हाला शुभेच्छा सगळ्यांना. आणि त्याचबरोबर तुमच्याशी हां, काय वाटतं तुला, कोणाला सांगायचं जिंक म्हणून? मऊ मामीला. माझी पण टीम आहे. तुमचं काय म्हणणं आहे? नाही म्हणजे मल्लिकाच जिंकली पाहिजे, शेवटी घरी राहण्याचा प्रश्न आहे ना. बरं महाराज, आमच्या मॅडमच जिंकणार. हो, यांचा कॉन्फिडन्स पाहता. हां, इथे काय बाबा, तुमचं काय म्हणणं आहे? ऑल दी बेस्ट डब्बा, तू जिंकच आणि तू जिंकशील आम्हाला माहिती आहे. घ्या. बरं, ह्यांचं काय म्हणणं आहे विचार? नाही, माझा आत्तापर्यंतचा अनुभव असा आहे की जाडूनी कुठलीही गोष्ट ठरवली हां. की ती कम्प्लीट करतेच. जाडू, बेस्ट ऑफ लक. थँक्यू. तुमच्यातले बोल, अरे हां, बोल ना बाळा. मम्मा जिंकणार. मम्मा इज बेस्ट. मम्मा इज बेस्ट. जुई काकू ऑल द बेस्ट. पण ईस्ट ऑफ बेस्ट, औ इज द बेस्ट. आणि तू एन्जॉय करतेस तसं एन्जॉय कर. आणि एक फक्त लक्षात ठेव, नॉट फेलियर बट लो एम इज क्राईम. सो कम ऑन, औ यू कॅन डू इट. फाडफाड इंग्लिश. बरं. चला, तुम्हा दोघींनाही शुभेच्छा आहेत. खेळ सोपा आहे. या ठिकाणी ही चौकट आखलेली आहे आणि या चौकटीमध्ये जाऊन तो चेंडू थांबला पाहिजे. प्लास्टिकचा चेंडू इथून टाकायचा, टाकल्यानंतर तो चेंडू थांबला पाहिजे. अर्थात या चौकटीमध्ये या दोघींपैकी ज्यांचे सर्वाधिक गुण या दोघींपैकी ज्या कोणी मिळवणार त्या आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरणार. आणि ज्या होम मिनिस्टर ठरणार त्यांना मिळणार आहे पैठणी. चला, टाळ्या वाजवून शुभेच्छा. अर्थातच सुरुवात तुमच्यापासून. कमॉन मम्मा. एक मिनिट, रांगोळी काढताय का? आपलं विचारलं. रांगोळी नाही कळत, पण आता गेम खेळण्यात ओ मी नो, प्रो आहे. येस येस. कमॉन कमॉन मम्मा. जोरात. मम्मा सुवा मम्मा. गुणसंख्या 1. असं कसं? दोन. जात आहेत बरं व्हाय. वा वा, अभिनंदन. लहानपणी गाडीवरती लिंबत घेऊन जायचं. अभिनंदन. गुणसंख्या 3. अभिनंदन. आणि आता 3 पेक्षा जास्त गुण मिळवण्याची संधी तुमच्याकडे आहे. आणि आता बघूया काय होणार या खेळात. हां, हळूहळू. स्पीड 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 स्पीड. स्लो टाका, अजून स्लो टाका. स्लो टाका. बस. हां, करेक्ट आहे. हा गेला बाहेर बाहेर. हा, जमलं नाही. हां हां
तो तिकडून तो बघ. आता उठवा मला. आता उठवा म्हणजे व्हेरी गुड, छान. आपण बघितलं या ठिकाणी छान पद्धतीने हा खेळ झालेला. एकदा जोरदार टाळ्या तुमच्यासाठी. अभिनंदन. आपण खेळत होता सगळेजण अत्यंत उत्साहाने तुम्हाला म्हणजे तुम्ही जिंकावं यासाठी प्रोत्साहन देत होते. शेवटी देव पाण्यात ठेवायची वेळ आली होती. कसं वाटतंय तुम्हाला? मला तिच्यासाठी वाईट वाटते. बिचारे श्री भाऊजींनी एवढी मला मदत केली. हो, चार चौघात तरी बोलू नका. हो नाही, हो नाही. आपण तुम्हाला येवल्याला जाऊन पैठणी आणू, काळजी करू नका. आपण बघितलं हा खेळ किती रंगला. उत्तम पद्धतीने हा खेळ झाला आणि सांगायला आनंद होतो आहे की आजच्या भागात दोघीही विजेत्या ठरलेल्या आहेत. अभिनंदन. वा 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 वा, छान छान छान. चला, आणि आता यानंतर आता क्षण आहे तो सन्मानाचा. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. नमस्कार अण्णा. नमस्कार. अभिनंदन. 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 धन्यवाद. अभिनंदन. महाराज अभिनंदन. आणि आता महत्त्वाचा क्षण, नेहमीचा अत्यंत आनंद देणारा असा हा क्षण, महाराष्ट्रातल्या घराघरातल्या माऊलीचा सन्मान करणारा हा क्षण. आणि या प्रसंगी, या आनंदाच्या क्षणी जाडूबाई जोरात मध्ये सुद्धा हा क्षण आज मला अनुभवायला मिळतोय. चला सन्मान करूया दोघींचाही. मल्लिका वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. आणि आता जुई वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. होम मिनिस्टरचा हा जाडूबाई जोरात विशेष भाग. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया. हो, पण आता पुन्हा एकदा माऊली तुमच्या थेट घरी. कारण आजच्या या भागामध्ये आपण बघितलं पडद्यावर काम करणारे, त्यांच्याशी संवाद साधता साधता, त्या व्यक्तिरेखांचा ठाव घेता घेता आपण नकळत त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात सुद्धा जाऊन डोकावलो, त्याही गप्पा मारल्या. ही थोडी गंमत होती. पण ही गंमत असतानाच हा आनंद आज जाडूबाई जोरातच्या सेटवरती येऊन देता आला. ही थोडीशी गंमत. पण उद्यापासून पुन्हा एकदा थेट तुमच्या घरी. ते कारण या ठिकाणी मुखवटे लावलेले हे सगळ्या या व्यक्तिरेखा आहेत. आणि हो माऊली, तुमच्या चेहऱ्यावर हसू आणि आसू दोन्हीही मुखवट्याशिवाय असतात. नेहमी घर आनंद ठेवण्यासाठी तुम्ही हसत असता. तेव्हा स्वतःची काळजी घ्या, सुदृढ राहा. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं माऊली, तुम्ही सुदृढ तर घर सुदृढ, आनंदी. तेव्हा तुम्ही स्वतःची काळजी घेणं फार फार गरज आहे. तेव्हा तुमच्या सशक्त आणि सुदृढ अशा आयुष्यासाठी आणि सुदृढ दीर्घायुष्यासाठी अगदी मनापासून शुभेच्छा. आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.